नमस्कार मित्रांनो, 2026चं वर्ष मराठी चित्रपट सृष्टीसाठी खूप खास ठरत आहे. एका बाजूला नवीन नवीन प्रयोग, नवीन कथा आणि मोठ्या निर्मिती संस्था मराठी सिनेमाकडे वळताना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला काही असे चित्रपट आहेत ज्यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. पण प्रश्न असा आहे की जून 2026 नंतर येणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये सर्वात जास्त कोणत्या चित्रपटाची चर्चा आहे आणि कोणता सिनेमा ठरू शकतो वर्षातील सर्वात मोस्ट वेटेड मराठी चित्रपट. चला तर मग पाहूया संपूर्ण यादी. शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा. सगळ्यात पहिले बोलणार आहोत तुंबाडची मंजुळा. तुंबाडची मंजुळा या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत. या चित्रपटाच्या नावामुळेच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हॉरर आणि लोककथेचा संगम असलेला हा सिनेमा मराठी प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं घेऊन येणार आहे. हॉरर प्रकारातील मराठी चित्रपट फार कमी प्रमाणात येतात, त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच लक्ष वेधून घेणार आहे, यात काही शंकाच नाहीये. दुसरा चित्रपट आहे घबाडकुंड. या चित्रपटाची चर्चा होण्याचं मुख्य कारण म्हणजे याला मराठी सिनेमॅटिक युनिव्हर्सची सुरुवात मानली जात आहे. हॉलिवूडमध्ये जसे मार्वल युनिव्हर्स आणि साऊथमध्ये लोकेश सिनेमॅटिक युनिव्हर्स आपण पाहिलाय, आता मराठीतही अशा प्रकारचा प्रयोग होत असेल तर ही नक्कीच मोठी गोष्ट आहे ना. म्हणून हा चित्रपट चर्चेत आहेत आणि याचा नुकताच ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि तो तुफान व्हायरल होतोय. तिसरा चित्रपट आहे कपबशी. फॅमिली ऑडियन्ससाठी येणारा कपबशी देखील खूप महत्त्वाचा चित्रपट असणार आहे. कौटुंबिक कथा, नातेसंबंध आणि भावनिक विषयांवर आधारित असलेला हा मराठी चित्रपट आजही मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक पसंत करतात. हा चित्रपट त्या वर्गाला आकर्षित नक्कीच करू शकतो मित्रांनो. चौथा चित्रपट आहे मर्दिनी. मर्दिनी चित्रपटातील कलाकार आणि त्याच्या कथेमुळे या सिनेमाबद्दल उत्सुकता वाढताना दिसत आहे. जर चित्रपटाचा आशय दमदार असेल तर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरू शकतो. पाचवा चित्रपट आहे तुला पाहता. रोमॅन्टिक विषय आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी तुला पाहता हा चित्रपट येत आहे. मराठी सिनेमात प्रेमकथा हा प्रकार नेहमीच लोकप्रिय राहिलेला आहे. हा चित्रपट युवा वर्गाला किती आकर्षित करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचा हाच प्रश्न आहे की सध्या सर्वाधिक चर्चा कोणत्या चित्रपटाची आहे. जर सोशल मीडिया, फिल्म पेजेस आणि प्रेक्षकांचा उत्साह पाहिला तर या आधीमध्ये सर्वाधिक चर्चा होताना दिसते ती म्हणजे येतो का नाही. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे या चित्रपटाशी जोडलेली नावं. हुंबळे फिल्म्स म्हणजेच KGF, कांतारा आणि सलार यासारखे मोठे चित्रपट देणारी निर्मिती संस्था आता मराठी चित्रपटसृष्टीत सुद्धा प्रवेश करत आहे. त्यामुळे हा चित्रपट सध्या लोकांच्या नजरेत येताना आपल्याला सुरुवातीला दिसतोय. त्याचं एक पोस्टर पण रिलीज झालेला आहे. माझ्या मते हा मोस्ट वेटेड सिनेमा असू शकतो. येतो का नाही आणि घबाडकुंड याच्यात आपल्याला असं वाटतं की 2026चा हा मोस्ट वेटेड सिनेमा असतील, कारण दोन्ही चित्रपट काहीतरी नवीन घेऊन येत आहे. एकीकडे मोठ्या बॅनरची ताकद आहे तर दुसरीकडे नवीन विषय उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. मित्रांनो, जून 2026 नंतर येणाऱ्या या चित्रपटांपैकी तुम्ही कोणत्या चित्रपटाची सर्वात जास्त वाट पाहता? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.